मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आता आपण आलेलो आहे अंबरनाथ मध्ये 1000 वर्ष जुनं शिव मंदिर बघणार आहोत। 1000 वर्ष जुनं बोलतात हे मंदिर, शिव मंदिर। तर आता आम्ही जाता जाता इथं नदी आहे, या नदीमध्ये आपल्याला शिवलिंग दिसलेला आहे आणि शिवलिंग मध्ये त्रिशूळ बी आहे इथं। तर पहिला आपण शिवलिंग बघणार आहोत नदीमधलं, नंतर त्याला आपण टेम्पल बघणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। तर हे शिवलिंग इथं दगडावर असं मस्तपैकी बनलेलं आहे, खूप छान दिसतं शिवलिंग। नदीमध्ये पाणी बी एकदम स्वच्छ आहे। इथले गावातले लोक थोडं दर्शन घेण्यासाठी येतात लांबून लांबून, टुरिस्ट बी भरपूर येतात इथं दर्शन घेण्यासाठी। तर चला आपण आता आतमधलं तुम्हाला दिशा दाखवतो आम्ही। हॅलो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे 1000 वर्ष जुनं शिव मंदिर, 5 पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे। तर या मंदिराला तिन्ही साईडने मुख्य दरवाजे आहेत मोठे मोठे। त्या साईडचा दरवाजा आहे ते दर्शन करण्यासाठी आहे। तर तुम्हाला आपण दरवाजे दाखवतो आणि या मंदिराची कलाकृती कशी केलेली आहे, त्याची डिझाईन कशी आहे, कशी बांधली आहे, ते आपण तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, या मंदिराचा मागचा दरवाजा आहे, समोरून एंट्री आहे, या साईडनं आउट होऊ शकते तुम्ही। हे या दरवाजाचे 2 कॉलम आहेत, 4 कॉलम आहे सॉरी, एक कॉलम इथं आहे, पाठीमागे 2 कॉलम आहेत। आणि तुम्ही पाहू शकता बघा, हे इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे या मंदिराचं की तुम्ही ओळखू शकणार नाही हे काम कसं आहे। अति सुंदर काम आहे आणि हर एक पिलरला बारीक बारीक देवाच्या मूर्ती आहेत, हर एक कॉलमला मूर्ती आहेत बघा। आणि कॉलम असे बनवलेत नाही, सगळे कॉलम अलग अलग आहेत, कारण की कॉलम अखंड कॉलम म्हणजे सगळ्यांचे क्लिअर केलेले, छोटे छोटे क्लिअर करून एकावर असलेले ते कॉलम। तर तुम्हाला दाखवतो हे कॉलम कसे आहेत। तर हे बघा, हे कॉलम तुम्हाला कॉलम अखंड दिसणारच नाही। हे कॉलम, हे प्लेयर आहे, हे एक प्लेयर आहे, हे असे प्लेयर रचत गेलेले आहेत। आणि प्लेयरवरून अति सुंदर हर एक प्लेयरवर देवाची मूर्ती आहे, महादेवची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, हर एक देवाची छोट्या छोट्या मूर्ती आहे बघा। इथे तुम्हाला हर जागी दिसू शकते, मस्त सुंदर मूर्ती आहे देवाच्या। आणि सेम प्लेयर आहेत, असं नाही की सगळे अलग अलग आहे, प्लेयर एकदम सेम मध्ये बनवलेले आहे। आणि त्यांचा ढाचा आहे सगळ्या एकमेकावर ठेवलेला आहे बघा। त्याच्यामध्ये काही सिमेंट वगैरे काही नाही लावलेलं, खाली एकावर एक रचलेले आहेत। 5 पांडवांना एका रात्री कसे बांधले असतील आपल्याला तर माहित नाही, पण बघून एकदम चांगलं वाटलं बघा, अति सुंदर। हे बघा, या कॉलमच्या मध्ये सुद्धा मूर्ती आहे, एक ना एक बारीक मूर्ती आहे। ही मूर्ती बघून तुम्ही ना आश्चर्य व्हाल। साईडला सुद्धा बघा, साईडला सुद्धा जागा आहे, हर एक जागेवर मूर्ती आहे, छोटी छोटी मूर्ती खोललेली आहे। मित्रांनो, या मंदिराचा पाठचा भाग आहे, पाठच्या भागावर सेम पिल्लरला एकदम खतरनाक मूर्त्या कोरलेल्या आहेत देवाच्या। हे बघा, तुम्ही बघू शकते, अतिशय एकदम बारीक बारीक जागेवर बारीक बारीक मूर्ती आहेत। या साईडला बघितलं कॉलमच्या आतमध्ये सुद्धा मूर्ती आहे, त्या बी कॉलम मध्ये मूर्ती आहेत। हे बघा, या साईडला सुद्धा मूर्ती आहेत, भरपूर मूर्ती आहे या साईडला। असा दगड वापरलेला आहे ना की तुम्हाला कळणार सुद्धा नाही ते मंदिर कसं आहे। एकदम काळा भर दिसतो तुम्हाला, मंदिर एकदम सुंदर दिसतो बघा। हे बघा, या साईडला कॉलम बघा, खालून तुम्ही बघताना एकदम फ्रेश, तुम्हाला काही सुद्धा वाटणार नाही, एकदम तुम्हाला क्लिअर दिसेल खालून सुद्धा क्लिअर कसे आहेत। या साईडचं बघा, या साईडला सेम थोडी बी याच्यामध्ये काय चुकी नाही, एकदम सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत, कॉलम वर कॉलम एकदम रचलेला आहे सुंदर, अति सुंदर दिसते ते कॉलम, एकदम खतरनाक बघा। दगड कसा कोरला असेल पहिल्या काळामध्ये 5 पांडवांना काय सांगता येत नाही, पण अति सुंदर कोरलेला आहे आणि प्लेयर एकदम भारी बनवलेले आहेत। हार बी जिथे बघा तिथे तुम्हाला ते प्लेयर आहेत ना सगळे एकमेकावर असलेले दिसतील तुम्हाला बघा। खालून बघलं तुम्हाला एकदम लाईनीमध्ये सरळ दिसेल प्लेयर, थोडा बी तुम्हाला वाकडं तिकडे दिसणार नाही, काय नाही।
इथे छोटे छोटे आपल्याला हे बी दिसते, आपल्याला छोटे देऊळ आहेत देवांचे. या साईडला बघा, इथे बी भगवान शिवशंकरची मूर्ती आहेत बघा. या कॉलमला सुद्धा एकदम सुंदर दिसतात मूर्त्या देवांच्या. एक नंबर दिसते बघा. अर्ध्या मूर्त्या खंडित झालेल्या आहेत, काळानुसार ते खराब झालेले आहेत. बाकीचे एवढे सुंदर आहेत ना, ते आपल्याला आता सुद्धा ओळखू येतात कोणत्या देवाच्या कोणत्या नाही. आता आपण आलेलो एक समोरला दरवाजाला. ते समोरला पहिला दरवाजा आहे मंदिराच्या एंट्री मारायचा. आपण या दरवाजामधून एंट्री करू शकते, पाटल्या किंवा साईडच्या दरवाजातून बाहेर निघू शकते आपण. हे बघा, इथं सुद्धा छोटं मंदिर आहे. इथं शिवलिंग आहे देवाची. हे बघा, शिवलिंग आहे इथे. हाला बी मस्त कोरीव काम आहे. मंदिर एकदम बाजूला एकदम बारीक काम केलेलं आहे, सुद्धा कोरीव मध्ये. आणि वर बघा तुम्ही, वर एकदम मस्त सुंदर काम दिसेल तुम्हाला केलेलं. अति सुंदर आपण पार आहे मंदिर. चला आपण आतमध्ये जाऊया मंदिराच्या. हे बघा, तुम्ही सगळं बघू शकता. पुऱ्या चारही साईडला तुम्हाला मंदिर इतकं सुंदर दिसल ना, असं मंदिर मी अजून कुठंच नाही बघितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर जागे आहेत अशी मंदिरं. आपण तुम्हाला जाऊन दाखवणारच आहोत. हे बघा, या मंदिरात जाण्यासाठी मुख्य दरवाजा आहे. इथून आपण एंट्री करूया आतमध्ये. या मंदिरासमोर आपल्या देवासमोर पहिलं नंदी आहे. नंदी देवाच्या पहिला पाय पडू शकते आपण. आल्या आल्या पहिला आपण नंदीच्या पाय पडायचा, नंतर आतमध्ये एंट्री मारायची. हे बघा, आतमध्ये एकदम सुंदर कोरीव काम आहे आतमध्ये. ते बघा, तिथे तुम्हाला एकदम सुंदर काम दिसेल कोरीव. हे आता कॉलम लागलेले ते आता नवीन. आणि हे बघा, तुम्हाला दिसेल इथं केदारनाथ बद्रीनाथ सुद्धा इथं पोस्टर लागलेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता काम. बघा, इतकं सुंदर प्लेयर आहेत नाही. त्या प्लेअरवरून पाणी येते. पाणी बी बघता तुम्ही, एकदम थंड पाणी आहे. हे बघा, अतिशय. हे बघा, हर एक प्लेअरवर 2-2, 3-3, 4-4, 5-5 इंचीच्या अंतरावर देवांच्या मूर्ती आहेत छोट्या छोट्या. काय पडूया. हे बघा, या मंदिरामध्ये देवळी आहे. देवळीमध्ये गणेशची मूर्ती आहे. आपलं फोटो ठेवलेला आहे. तर पाया पडूया आपण. हे बघा, अतिशय सुंदर दिसतो बघा. एकदम काळा दगड आहे. काळ्या दगडावर आता सुद्धा तुम्हाला छोट्या छोट्या देवाच्या मूर्त्या दिसतील. चारही साईडला तुम्हाला मूर्त्या दिसतील. कॉलमला सुद्धा मूर्ती दिसतील एकदम. बघा, या कॉलम पाणी येते आणि पाण्यामुळे ना ते चमका लागल्यात मूर्त्या अशा एकदम चमक मारतात पाण्यामुळं. घंटा आहे, घंटा लावलेला आहे. स्तंभ आहे. हे पाहू शकतो. ह्याच्यामध्ये खाली एंट्री मारू होती. खाली मोठी शिवलिंग आहे. हे बघा, महादेवची मूर्ती आहे. शिवलिंग आहे आतमध्ये. सगळे दर्शन वगैरे घेतात सगळ्याजण इथे. जेवढे या शिवलिंगवर पाणी पडतं ते सगळं डायरेक्ट बाहेर जातो. तुम्ही बघू शकता. आपण पाया पडून घेऊया.
तुम्ही पाहू शकता वर उजेड येण्यासाठी सुद्धा इथं पहिलेच बंदोबस्त करून ठेवलेला आहे. आतमध्ये उजेड राहण्यासाठी अति सुंदर आहे. पाहू शकता तुम्ही इथे बघा मस्त देखील नाग वगैरे आहे. पिंडीवर बरोबर पाणी पडतं बघा. मस्त सुंदर दिसतं एकदम नजारा. अति सुंदर नजारा आहे इथं. दर्शन घेऊन तुम्ही एकदम खुश